लावणी महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची कला आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खुल्या रंगमंचावर लावणीचा कार्यक्रम फक्त माळेगावमध्ये होतो। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात। या भागातलेच नाही तर तमाम खंडोबाच्या भक्तांना, कष्टकऱ्यांना कुठंतरी विरंगुळा मिळाला पाहिजे या भावनेनं कला महोत्सवाचं आयोजन करण्यात येते आणि अलीकडच्या काळामध्ये लावणीचं करतो। सर्वच कष्टकरी लोकांना तमाशाच्या फडामध्ये जाऊन लावणी बघणं शक्य नाही, ही बाब जिल्हा परिषदेने हेरली आणि कला महोत्सवासारखा कार्यक्रम आणि लावणीसारखा कार्यक्रम ठेवण्याचं नियोजन केलं। अतिशय सुंदर आणि देखणा असा कार्यक्रम दरवर्षी यावर इथं होतो। हजारोच्या संख्येने भाविक भक्त याचा आनंद घेतात आणि मला वाटतं की त्या पद्धतीच्या कार्यक्रमाला उत्तेजन दिलं पाहिजे। सर, लावणी म्हटलं की महाराष्ट्राची पारंपरिक जी काही संस्कृती आहे हे म्हटली, पण आजकाल लावणीला बदलं की थोडं नाक मुरळण्यात येते, याच्यावर आपलं काय मत आहे? हे मला काही म्हणजे तुमचा प्रश्न योग्य वाटला नाही। जी मंडळी नाक मोडते खाजगीमध्ये ते सगळे पहिल्या रांगेत बसतात। अरे तुम्हाला कलेला प्रोत्साहन द्यायचं असेल तर ओपन द्या, नाक मुरडण्याची काही गरज नाही आणि इथं काही कोणाला आग्रह नाही। ज्याला कलाकारांना प्रोत्साहन द्यायचं आहे, ज्यांना कला आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी यायचं आहे। त्याच्यामुळे ज्या कार्यक्रमाचे माळेगावमध्ये सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आहेत, ज्या कष्टकऱ्याला, ज्या शेतकऱ्याला, जेव्हा तरुणाला वाटते की आपल्याला हा कार्यक्रम आवडतो तो कार्यक्रम करायचा। पाटील साहेब, शेवटी आपण जेव्हा इथे आमदार होते तेव्हा आपण अनेक विकासाचे कामे केलेले आहेत आणि आपण जेव्हा खासदार झाले तिकडं दुर्लक्ष असल्यामुळं म्हणजे हा आपल्या मतदारसंघात येत होतं, पण आता पुन्हा आपण आमदार झाले तर कदाचित खंडोबाला असं वाटलं असेल की या खंडोबाच्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मीच आमदार असलं पाहिजे, म्हणून परमेश्वराने तशी सुबुद्धी दिली आणि मी आमदार झालो। कंधार आणि लोहा तालुक्यातल्या जनतेची मी ऋण मानणार आहे, उपकार आहेत माझ्यावर की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक वेळेस स्वीकारलं आणि यावेळेस स्वीकारलं। आम्हाला खूप चांगलं वाटतं। आम्ही गेले 13 वर्ष झाले माळेगाव यात्रेत येतो आणि सोय खूप छान असती, कलाकारांची खूप आदर वगैरे करतात आणि इथली पब्लिक तर एकदम बापच आहे, एक नंबर आणि प्रतिसाद। आणि दुसरी
ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.